नमस्कार. रेडिओ मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. येत्या नववीतील प्रकरण क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यातला काही भाग आपला राहिलेला आहे, तो आज आपल्या या प्रकरणामध्ये आपण तो कव्हर करूया. येत्या 9वी विज्ञान व तंत्रज्ञान या मराठी आणि सेमी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त किंवा दोघांनाही एकाच वेळेस ॲट ए टाइम आपण या ठिकाणी समजून सांगतो, जेणेकरून याचा सेमीवाल्यांना देखील सह फायदा होईल. तर स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी आपण हा मुद्दा या ठिकाणी आता पाहूया. तर आपण सुरुवात करूया. पोटेन्शियल एनर्जी. आता यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अन एरो इज रिलीज्ड फ्रॉम अ स्ट्रेच्ड बॉल. वॉटर kept at a height to flow through a pipe into the tap below. A compressed spring is released. या स्थितीज ऊर्जेमध्ये ही कशा पद्धतीची स्थितीज ऊर्जा आहे याची आपण काही उदाहरणे पाहूया. ताणलेल्या धनुष्यातून असा बाण सोडला असता किंवा उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळामध्ये ऑटोमॅटिकली येते. त्याला कोणत्याही मोटरची आवश्यकता नाही किंवा ती आपल्याला ओढावी लागत नाहीये. दाबलेली स्प्रिंग जर तुम्ही सोडली तर ही वरील जे काय एक्झाम्पल आहे हे जे काय ऑल दिस एक्झाम्पल दॅट आर इंडिकेटेड दॅट विच टाइप्स ऑफ द फोर्स, विच टाइप्स ऑफ द एनर्जी, which word describe the state of the object in the above example. Where did the energy required to cause the motion of the object come from? काय यामध्ये कुठलीही क्रियामध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा, त्यांना आवश्यक असणारी एनर्जी ही कुठून आली. तर या ठिकाणी याला आपण कशा पद्धतीने डिफाइन करूया. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोजिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी स्टोर्ड इन an object because of its specific state or position that is called as its potential energy. म्हणजे पदार्थाची जे काही पदार्थ असतात त्या पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्याच्या स्थानामुळे, म्हणजे त्याच्या जे काही त्याची स्टेट आहे किंवा त्याचं जे काही पोझिशन आहे, जे काही लोकेशन आहे, या अशा स्थितीमुळे त्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते, जी ऊर्जा साठवलेली असते, तिला आपण स्थितीज ऊर्जा असे म्हणूया. आता सामान्यपणे तुमच्या हातामध्ये जे काही एखादी वस्तू आहे किंवा खडू आहे, तो खडू जर तुम्ही जमिनीपासून साधारणतः एक 4 ते 5 फूट उंच सेंटीमीटर अंतरावर धरा आणि सोडून द्या. आता तुम्ही या ठिकाणी परत सरळ उभा राहा आणि जास्त त्याची हाईट वाढवूया. आता दोन्ही निरीक्षण म्हणजे जास्त उंचीवरून जर तुम्ही त्या ठिकाणी तो खडू सोडला तर तुम्हाला काय या ठिकाणी दिसून येतो. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, चॉक ऍट द हाईट ऑफ द 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोर ऑफ द रिलीज इट. म्हणजे 5 सेंटीमीटर अंतर एवढ्या अंतरावर तो खडू सोडायचा अगदी जवळच्या जवळ खाली. त्या ठिकाणी काय होतंय ते तुम्ही ऑब्झर्व करा. नाव स्टँड ऑफ द स्टेट अँड देन रिलीज. आता पूर्णतः तुम्ही उठून उभा राहा आणि असा खडू त्या ठिकाणी वरून खाली सोडा. आता ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवतोय ते तुम्ही या ठिकाणी सांगा. म्हणजे या ठिकाणी ती वस्तू एखाद्या स्थानापासून कुठेपर्यंत जाऊन पोहोचते यावरती बऱ्याच गोष्टी अनुभवत, याविषयी अधिक जाणून घेऊया. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ द मास m. एखाद्या ऑब्जेक्टचं मास m एवढा आहे असं समजूया. अँड हाईट h, त्याची हाईट h एवढी त्याची हाईट आहे असं समजा. कुठून? फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे सरफेस पृष्ठभागापासून त्याची हाईट ही h एवढ्या अंतरावरती आहे. अ फोर्स इक्वल टू mg. फोर्स किती असेल? mg एवढं फोर्स असेल. हॅज टू बी युज्ड अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षण बलाच्या ही विरुद्ध कार्य करणार आहे. ओके. द अमाउंट ऑफ द वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड ऍज फॉलो. मग या ठिकाणी त्याचे जे काही आपल्याला एकूण घडून आलेलं कार्य जर आपल्याला काढायचं असेल, कधी जर समजा ती एखादी वस्तू m एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर नेण्यासाठी गुरुत्व आकर्षणाच्या विरुद्ध काम करतोय. खाली जमिनीच्या पृष्ठभागावरील असणारी वस्तू आपण वरच्या दिशेने ज्यावेळेस उचलतोय त्यावेळेस ते गुरुत्व आकर्षण बलाच्या विरुद्ध कार्य करत असते. मग समजा त्या ठिकाणी mg एवढ्या बलाचा वापर आपण गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतोय. मग यावेळी घडून आलेलं कार्य आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी वर्क
आपण W घेऊ आणि फोर्स जे काय आपण फोर्स लावलेला त्या ठिकाणी या ठिकाणी mg एवढा असेल आणि कुठपर्यंत त्याची डिस्प्लेसमेंट कुठपर्यंत झाले ती संबंधित त्याची जी काय हाईट आहे फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ ती h घेतलेली आहे. दॅट इज देअरफॉर W इज इक्वल टू mgh. The amount of the potential energy stored in the object because of its displacement P, that is equal to P means potential energy, that is equal to mgh. Therefore also W is equal to Pe. म्हणजे जे काय वर्क आहे ती स्थितीज ऊर्जा विद्युत एवढं असतं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी एवढ्या ठिकाणी असते. आता म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या ते काय आपल्याला विरुद्धतेच्या ठिकाणी वर्क होणार आहे. मग कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. देअरफॉर आता या ठिकाणी आपण mg बल किती लावले या ठिकाणी ते उचलण्यासाठी mg एवढ्या बलाचा आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे या ठिकाणी mg आणि ते कुठून आहे तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवरती म्हणजे हाईट या ठिकाणी h म्हणून W बरोबर mgh. मग या विस्थापनामुळे त्या वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा म्हणजे Pe बरोबर mgh पण W बरोबर पण आपण या ठिकाणी Pe आहे असं समजतो. आता या विस्थापनामुळे mgh ची ही mgh एवढी स्थितीज ऊर्जा या वस्तूमध्ये सामावलेली असते. यावरील उदाहरणे तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता. आता नेक्स्ट पॉइंट आहे या ठिकाणी आपण पाहूया एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आता एनर्जी एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये कशा पद्धतीने होते ते सविस्तर पाहू. व्हिच आर द डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचे कोणकोणते वेगवेगळे प्रकार आहेत. व्हिच टाइप ऑफ द एनर्जी इज युज्ड इन ईच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. तर खाली जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या एनर्जीचा वापर केला गेलेला आहे. अ स्ट्रेच्ड पीस ऑफ द रबर ताणलेला रबर. फास्ट मुव्हिंग कार वेगाने जाणारी गाडी एखादी किंवा कार. द व्हिसलिंग ऑफ द कुकर ड्यू टू स्टीम वाफेमुळे कुकरची शिट्टी वाजते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची एनर्जी आहे. द क्रॅकर एक्सप्लोड इन अ दिवाळी दिवाळीमध्ये उडणारे फटाके. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी लाईट वरती आपण जे काही फॅन चालतो आपण बटन दाबले की फॅन चालतो त्यामध्ये कुठली एनर्जी. ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज युजिंग मॅग्नेट म्हणजे भंगारातून आपण ज्या वेळेस मॅग्नेटचा वापर करून त्यातलं जे काय आयर्न आहे लोखंड आहे ते आपण ज्यावेळेस बाहेर काढतो त्यावेळेस ते कशा पद्धतीने मॅग्नेटचा वापर करून कोणत्या एनर्जी थ्रू त्या ठिकाणी ते कलेक्ट केलं जातं. ब्रेकिंग ऑफ द ग्लास विंडो पॅन बिकम ऑफ अ लाऊड नॉइज. जर एखाद्या वेळेस खूप मोठा आवाज झाला की त्या आवाजामुळे ज्या काही काचेच्या खिडक्या असतात ते फुटतात. म्हणजे या ठिकाणी ही जी काही उदाहरणे तुम्हाला सांगितलेली गेली जोराचा आवाज असल्या खिडकीची जी काही तावदाने असतात ते फुटतात. आता यामध्ये काय सांगायचं आहे. एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन टाइप टू अनदर. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये म्हणजे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला रूपांतर करता येते. एक्झाम्पल द एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोअर इन देम इनटू द लाईट एनर्जी साऊंड एनर्जी ऑल्सो हीट एनर्जी. जर आपण एखाद्या वेळेस फटाके जेव्हा आपण उडवत असतो म्हणजे यामध्ये ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. आता दिवाळीमध्ये आपण तुम्ही सर्वजण किंवा कोणत्याही फेस्टिवल्स मध्ये तुम्ही या ठिकाणी फटाके उडवल्यानंतर या फटाक्यामध्ये काही आपण त्याला दारू असं म्हणतो त्याला आपण त्याच्यामध्ये जे काय एक्सप्लोजिव्ह आहे जे काही त्याच्यामध्ये स्फोटक असे घटक रासायनिक पदार्थ आहे हा रासायनिक जी काही त्यातील रासायनिक ऊर्जा आहे ही रासायनिक ऊर्जा त्यातून आपल्याला आवाज येतोय मोठा असा प्रखर काही ठिकाणी उजेड पडतोय त्याच्या आवाज आपल्याला अशा ठिणग्या उडल्यासारखं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यातून आपल्याला म्हणजे उष्णता देखील आपल्याला त्याच्यातून बाहेर मिळते किंवा त्याच्यातून ऊर्जेमध्ये रूपांतरित झालेली तुम्हाला दिसून येते. म्हणजे एका रासायनिक ऊर्जेचं या ठिकाणी बघा ध्वनी ऊर्जा प्रकाश ऊर्जा आणि उष्णता या तिन्ही मध्ये या ठिकाणी रूपांतर झालेलं तुम्हाला दिसून येते. याच पद्धतीने अनेक आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात याचं अनेक प्रकारे या एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन यांच्यामध्ये होत असते.
आता इलेक्ट्रिक एनर्जी हीटर वापरतात, त्याचं कन्व्हर्टर कशामध्ये होतं, हीट एनर्जी होतं, ते देखील रिव्हर्सिबल हीट. या ठिकाणी जर थर्मोकपल तुम्ही या ठिकाणी केला तर त्याचं इलेक्ट्रिक एनर्जीचं होतं. आता इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी, त्याचं प्रायमरी सेल सेकंडरी सेल या ठिकाणी जोडून त्याचं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होतं. आता इलेक्ट्रिक एनर्जी आपण लाऊड स्पीकरला कनेक्ट केली, त्याची साऊंड एनर्जी मध्ये होतं. याशिवाय साऊंड एनर्जी जर आपण त्या ठिकाणी मायक्रोफोनला कनेक्ट केलं त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतर होतं. अशाच लाईट एनर्जीचे अशा पद्धतीने आपण मेकॅनिकल एनर्जी, लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी, आणखी काही ज्या काय असतील त्या सर्व आपण त्याचं वन फॉर्म टू अनदर फॉर्म म्हणजे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये तिचं आपण रूपांतर करू शकतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण लाईटला या ठिकाणी ध्वनी शेप लावला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ध्वनी शेप म्हणजे लाऊड स्पीकर जर लावला तर आपल्या त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज मिळतो. आता हा ध्वनी जास्त असतो तो आपल्याला जर त्याला आपण मायक्रोफोन लावला म्हणजे हेडफोन लावला तर त्याच्या आपण विद्युत लहरी आपण आपल्या कानामध्ये ऐकू शकतो. आता ह्या ऊर्जा त्या ठिकाणी तापक हीटर जर त्या ठिकाणी लावला तर तिथे उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण या ठिकाणी झाली त्या ठिकाणी ताप युग्म लावला की त्याचं रूपांतर पुन्हा विद्युत ऊर्जामध्ये होतं, यांत्रिक ऊर्जेचे. अशा पद्धतीने अनेक सर्व या ऊर्जेचे रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये झालेले आपल्याला दिसून येत असतात. आता या ठिकाणी या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा घटक लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हा अतिशय महत्वाचा घटक आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम. अतिशय सोपा आणि बऱ्याच वेळा हा विचारला जाणारा हा लॉ आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. Thus, the total amount of energy in the universe remains constant. ऊर्जा तयारही करता येत नाही किंवा ऊर्जा नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. तरी देखील विश्वातील ही काय एकूण ऊर्जा आहे ही सदैव अक्षय राहते म्हणजे ती नष्ट होत नाही. म्हणजे एनर्जी नायदर बी क्रिएटेड और नॉर बी डिस्ट्रॉयड, it can be converted from one form into another form. Thus, the total amount of the energy in the universe remain constant. या पद्धतीने आपल्याला हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला सांगायचा आहे. आता या ठिकाणी एक साधी सिंपल ऍक्टिव्हिटी केलेली आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने एक थ्रेड घेतलेला आहे, दोरा घेतलेला आहे, त्याला नंतर खाली थ्रेडनं असे लोखंडाचे नट्स या ठिकाणी आपण वापरलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने एक पेंडुलम अशा पद्धतीने केलेला आहे. मेक टू पेंडुलम ऑफ द सेम लेंथ ऑफ द विथ द हेल्प ऑफ द थ्रेड अँड द टू नट्स टाय अनदर थ्रेड्स ऑफ इन द हॉरिझॉन्टल पोझिशन. म्हणजे दोरा आणि नट बोल्ट घेऊन समान उंचीचे दोन दोलक तयार करा. समान उंचीचे एक दोरा त्या आधारकाला समांतर अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला काय केलं, जर या ठिकाणी tie the two pendulum to this horizontal thread in such way that there will not hit each other while swing. म्हणजे काय होईल, जेव्हा या ठिकाणी हे आपण तयार केलेले जे काही दोलक आहेत हे क्षितिज समांतर दोऱ्याला आपल्याला असे बांधायचे आहेत की यामध्ये जे काही त्यांचं ऑसिलेशन होणार, जे काही आंदोलन होणार आहे, म्हणजे आंदोलन म्हणजे एक टप्पा अशा पद्धतीनं हे काही जे काही पद्धतीचं जे कव्हर करतात त्याला लागणारा कालावधी एकमेकांना अशा पद्धतीने आदळणार नाहीत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे अशा बांधायचे आहेत. दोन्ही दोलकाची उंची मात्र आपल्याला समान ठेवायची आहे. आता एका दोलकाला दोलने द्या म्हणजे त्याला अशा पद्धतीने आपण आता हलवायचं, त्याला थोड्या पद्धतीने गती द्यायची आपण त्याला. मात्र दुसरा तो हा नट ह्या दुसऱ्या नटाला थटला नाही पाहिजे. मग थोड्या वेळ निरीक्षण करा तुम्हाला या ठिकाणी काय दिसून येत आहे. ऑब्झर्व आफ्टर सम टाइम you will be see that the speed of the oscillation of the pendulum slowly decreases. The second pendulum which has initial stationary to being swing. Thus, one pendulum transfer its energy to the other. आता तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी या दुसऱ्या दोऱ्याला किंवा दुसऱ्या नटाला स्पर्श न होता आपण याला ऑसिलेशन केलं, याला आंदोलन दिलेले आहे, दोलन गती केलेली आहे. आता पहिल्या दोलकाची दोलन गती कमी होत जाते त्यावेळेस तो स्थिर असलेला दोलक हळूहळू गतिमान होतो. म्हणजे एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास प्राप्त होत
असते. मात्र या ठिकाणी म्हणजेच आपण थोडक्यात काय तर पहिल्या जो काय दोरा ह्याला आपण जी काय ऊर्जा पुरवली आहे ही ऊर्जा त्या ठिकाणी लगेच ती संपत नाही, तर ते काय करते ट्रान्सफर करतो ऊर्जा आणि दुसऱ्या या ठिकाणी असणाऱ्या नटाला तो ऊर्जा देऊन हा या ठिकाणी देखील अशा पद्धतीचं ऍसोलेट झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहूया फ्री फॉल, मुक्त पतन असे त्याला आपण म्हणतो. आता मुक्त पतन कधी आपल्याला घडून येत असतं, इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाइट इट गेट पुल्ड टुवर्ड द अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. साहजिक आहे, आपण कुठलीही एखादी वस्तू जर उंचावरून खाली सोडली तर ती जमिनीकडे गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्यातून किंवा गुरुत्वाकर्षण बलाच्या माध्यमातून ते काय करते जमिनीकडे खेचली जाते. अन ऑब्जेक्ट फॉलिंग स्लोली under the influence of the gravitational force is said to be in a free fall or the falling freely. म्हणजे काय तर या ठिकाणी एखादी वस्तू आपण उंचीवरून नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते, त्यामुळे ती वस्तू खाली पडत असते. आता या उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येते, याच प्रक्रियेला आपण मुक्त पतन असे म्हणणार आहोत. काय म्हणणार मुक्त पतन म्हणजे काय तर an object falling slowly under the influence of a gravitational force that is said to be free fall or the falling freely. म्हणजे केवळ गुरुत्वाकर्षण बलाच्या माध्यमातूनच ती वस्तू जर खाली येत असेल तर त्याला मुक्त पतन म्हणजे त्याला फ्री फॉल असं म्हटलं जातं. Look at the kinetic and potential energy of the object of having mass m falling freely from the height h when the object is at the different heights. म्हणजे आता समजा m एवढ्या वस्तुमानाचा एक पदार्थ आहे, तो गुरुत्वाकर्षण बलामुळे h एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरली गतिज व स्थितीज ऊर्जा देखील या ठिकाणी आता आपण पाहूया. आता हे सगळं एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला फार तर बोर्ड रायटिंग करावं लागते, या ठिकाणी काही मर्यादा येत असतात शिकवताना देखील ऑनलाईन टीचिंग करताना. आता समजा या ठिकाणी ए आणि बी, समजा आता या ठिकाणी ए आहे, ए हा बिंदू आहे. ए हा बिंदू काय दर्शवतोय तर ए हा बिंदू जमिनीपासून या ठिकाणी आपण हे जमिनीचा सरफेस आहे सी असं समजू. ओके, तर ए हा बिंदू कोणता ए हा बिंदू जमिनीपासून एच एवढ्या उंचीवर आहे, एच एवढ्या उंचीवर आहे. एम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत आली तर ती एक्स एवढं अंतर जाते. आता एम एवढं वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत जाईपर्यंत आता इथून या ठिकाणी ही वस्तू ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत खाली येणार आहे. ही जी काहीतरी डिस्टन्स आहे ते एक्स एवढं अंतर असं समजू. आणि सी हा बिंदू जमिनीवरती आहे, हा आपला ग्राउंड फ्लोर आहे. या ठिकाणी सी हा पॉइंट हा सरफेस एरिया आहे असं समजूया. त्या वस्तूची ए बी व सी या बिंदू जवळ असणारी ऊर्जा आपण कॅल्क्युलेट करू. बिंदू ए असेल, बी असेल आणि सी असेल, या ठिकाणची जी काय एनर्जी आहे ती आपल्याला काउंट करायचं आहे. या फिगर मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की ऑन पॉइंट ए इज द डिस्टन्स अवे फ्रॉम सी म्हणजे ग्राउंड पासूनच याचं जे काही डिस्टन्स आहे ते एच एवढं आहे. आता या ठिकाणी ज्या वेळेस पॉइंट बी ऍट द डिस्टन्स एक्स व्हर्टिकली बिलो, ज्या वेळेस या ए पासून बी पर्यंत एखादी वस्तू येत असते त्यावेळेस तिचं अंतर एक्स एवढं आहे असं समजूया. लेट द पॉइंट सी कॅन बी द ग्राउंड डायरेक्टली, म्हणजे हा जमिनीचा पृष्ठभाग आहे सी असं समजूया. बिलो ए अँड बी लेट अस कॅल्क्युलेट द एनर्जीज ऑफ द ऑब्जेक्ट ए बी सी. मग या ठिकाणी त्या ऑब्जेक्ट एम एवढं मास असणारं जे काय ऑब्जेक्ट आहे त्याची या ठिकाणी असणारी एनर्जी किती आहे, ए जवळ किती आहे, बी जवळ किती आहे आणि सी जवळ किती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. When an object stationary at the A, आता हे सुरुवातीला तर या ठिकाणी हा जे काही वस्तुमान असणारी जी काही वस्तू आहे, जो काही पदार्थ आहे त्या ठिकाणी कोणतीही गती नाही, सुरुवातीची आहे. इट्स इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0. त्या ठिकाणी त्याची जे काही कायनेटिक एनर्जी आहे, स्थितीज ऊर्जा आहे ती 0 आहे. कारण एक नंबरला आपण या ठिकाणी ए ची या ठिकाणी असणारी ऊर्जा जर काढायचं झालं तर वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभीचा वेग म्हणजे इनिशियली
velocity त्याची किती आहे, u is equal to 0 आहे. therefore kinetic energy is equal to 1/2 into mass into velocity square. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण 1/2 mass into velocity square जे वस्तू गुणिले वेगाचा वर्ग म्हणजे 1/2 into mu स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी 0 चा स्क्वेअर दॅट इज मल्टिप्लाइड 0m ला केलं की त्या ठिकाणी 0. therefore kinetic energy is also equal to 0. मग या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी mgh म्हणजे त्या ठिकाणी असणारी एकूण ऊर्जा कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा अधिक गतिज ऊर्जा 0 अधिक mgh त्या ठिकाणी लागणारी एकूण जी काय टोटल एनर्जी आहे ती mgh एवढीच आहे. या पद्धतीने आता बी च्या ठिकाणी असणाऱ्या ह्या बी या बिंदूपाशी असताना त्या वस्तूचं अंतर x एवढं होतं. a टू b a पासून b पर्यंत जात असताना त्या वस्तूचं डिस्टन्स x एवढं या ठिकाणी पार करून ती b जवळ येत असते. त्यावेळेस त्या वस्तूचा वेग जे काय त्याचं स्पीड आहे ते स्पीड आपण त्या ठिकाणी x एवढे या ठिकाणी म्हणू. मग ह्याचा जे काय इनिशियल स्पीड आहे, जे काय टोटल डिस्प्लेसमेंट आहे आणि जे काय त्याचा लास्ट स्पीड म्हणजे त्याचं जे काय अंतिम वेग आहे ते अंतिम वेग या ठिकाणी आपण फी बी असं मानूया. मग या ठिकाणी आपण फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस म्हणजे फी बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2gx. आता फी बी स्क्वेअर इज इक्वल टू हे प्लस याचे केलं 2gx होतं. पण आपल्याला या ठिकाणी काय माहिती आहे तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mvb स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m इन ब्रॅकेट या ठिकाणी आपण 2gx म्हणजे या ठिकाणी रिप्लेस करूया फी स्क्वेअर बी या ठिकाणी किंमत या ठिकाणी आपण त्याची रिप्लेस करूया. therefore kinetic energy is equal to mgx म्हणजे आता या ठिकाणापासून जी उंची आहे their height is equal to that is h minus x. therefore potential energy is equal to mg h minus x म्हणजे p is equal to या ठिकाणी mgh minus mgx म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला टोटल एनर्जी एकूण लागणारी जी काही ऊर्जा आहे ते स्थितीज ऊर्जा अधिक गतिज ऊर्जा म्हणजे बरोबर mgx अधिक mgh minus mgx. therefore total energy is equal to mgh. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये असणारा डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी h मध्ये देखील आपल्याला आपण सी या बिंदू पासूनच देखील आपण या ठिकाणी जमिनीवर पोहोचण्याचा अंतिम वेग देखील आपण काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी टोटल जी काय एनर्जी आहे ती आपल्याला प्रत्येक बिंदू या ठिकाणी आपल्याला mgh या पद्धतीने आपल्याला mgh म्हणजे तिन्ही बिंदू ठिकाणी तिचा असणारा जे काही वेग आहे म्हणजे या ठिकाणी कुठल्याही उंचीवर असताना तिच्या स्थितीज ऊर्जा असते. कुठल्याही उंचीवर असते किती हाईट ऊर्जा असली तरी तिच्यामध्ये जी काय स्थितीज ऊर्जा तिच्या त्या पदार्थामध्ये असतेच. आता वस्तू जेव्हा खाली पडत असते तिच्यातील स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होत असते. म्हणजे एव्हरी ऑब्जेक्ट हॅज द पोटेन्शियल एनर्जी. प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते व्हेन इट इज ऍट द हाईट अबव द ग्राउंड. जेव्हा ती जमिनीपासून वरती असते उंचावरती असते त्यावेळेस तिच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ही असते. अँड इट कीप गेटिंग अ कन्वर्टेड अ कायनेटिक एनर्जी अँड द ऑब्जेक्ट फॉल टुवर्ड द ग्राउंड. आणि याच्यामधूनच काय होतं परत ही कन्वर्टेड ही जी काय पोटेन्शियल एनर्जी आहे जसं ते ऑब्जेक्ट खाली तर त्याला वेग लागतो तसंच हे पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑन रिचिंग द ग्राउंड. म्हणजे त्या ठिकाणी जो आपला ग्राउंड पॉइंट आहे तो सी त्या ठिकाणी येते. ऑल द पोटेन्शियल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. त्यामध्ये असणारी जेवढी स्थितिक ऊर्जा आहे ती गतिज ऊर्जेमध्ये म्हणजे कायनेटिक एनर्जी मध्ये ती कन्वर्टेड झालेली आपल्याला दिसून येते. बट ऍट द पॉइंट ड्युरिंग द फॉल द टोटल एनर्जी रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही स्थितीमध्ये एकूण जी काय ऊर्जा असते ही उंचीवरील जी काही स्थितीची ऊर्जा आहे त्या ऊर्जे इतकीच असते. या सर्व पद्धतीने आपल्या याच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती आपल्याला कॉन्स्टंट असल्याचं आपल्याला दिसून येते. ही आपण त्या ठिकाणी इक्वेशनवरून असं या ठिकाणी सांगू शकतो की सर्वांमध्ये जी काही एनर्जी आहे ती आपल्याला
एकसारखी आहे, कॉन्स्टंट या पद्धतीने आपल्याला दिसून येते. लास्ट पॉइंट पाहू आपण, पॉवर. कॅन युअर फादर क्लाइम्ब स्टेअर ॲट द फास्ट ॲज यू कॅन. तुम्ही ज्या पद्धतीने जिना जेवढ्या वेगामध्ये चढता उतरता तेवढ्या वेगाने तुमचे वडील त्या पद्धतीने जिना चढू शकतील का? नाही. तर when you fill the overhead water tank with the help of bucket and electric motor. गच्चीवरील पाणी टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटरीच्या साहाय्याने? या पद्धतीने. आता अशी जी काही एक्झाम्पल आहे, ही जी काही एक्झाम्पल असतात याच्यावरून आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतो की कोणत्याही प्रकारचं जर आपल्याला वर्क करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण एनर्जी त्या ठिकाणी आपल्याला असणं आवश्यक आहे. In the above example, the work is done in same time in each example, but the time taken to perform work is different from each person or each method. ह्यामध्ये जे काही कार्य घडण्याचं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हे कार्य करण्याचं आहे. आता यामध्ये हे जे काही कार्य करण्यासाठी प्रत्येकाला त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्यांना भिन्न त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना वेगवेगळा वेळ लागणार आहे. आता हे जे काही वर्क डन होणार आहे, हे जे काही कार्य होणार आहे, हे कार्य जलद होणार आहे, मंद होणार आहे किंवा कमी प्रमाणात होणार आहे, जास्त प्रमाणात होणार आहे, हे जे काही आपल्याला या ठिकाणी आपण एक्सप्रेस करतो, जे काही व्यक्त करतो, यामध्ये आपल्याला ह्याच्यावरून सांगू शकतो की कार्य करण्याच्या दरास एनर्जी आपण त्याला पॉवर असे म्हटले जाते. कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. म्हणजे पॉवर इज द रेट ॲट विच द वर्क डन. पॉवर इज द रेट ॲट विच वर्क डन. या ठिकाणी सपोज W इज द अमाऊंट ऑफ द वर्क इज डन इन अ टाइम T. जर समजा W एवढं कार्य T एवढ्या कालावधीमध्ये होत असेल तर therefore power is equal to work divided by time. P stand for power, W stand for work and small t stand for T. Therefore P is equal to W divided by T. The SI unit of work is J. So the unit of the power is joule per second. The SI unit of work is joule. So the unit of the power is joule per second and that is also known as watt. त्याला काय म्हटलं जातं? वॅट असं म्हटलं जातं. 1 वॅट बरोबर 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर 1 सेकंड. आता या ठिकाणी आपण कार्याचं SI पद्धतीतले एकक जूल आहे असं म्हणतो, म्हणून त्याच्या शक्तीचं एकक देखील आपल्याला जूल पर सेकंद आहे असं आपण सांगतो. यालाच वॅट असं देखील म्हटले जाते. 1 वॅट बरोबर 1 जूल प्रति सेकंड. आता ह्या इन इंडस्ट्रियल सेक्टर the unit is used to measure a power of the coil. Power is called horsepower. आपण सर्वसामान्यपणे म्हणतो आपली किती आपण सामान्यपणे शेतकऱ्याची मुलं असतात, आपण म्हणतो की तो आपली मोटर 15 HP ची आहे, 10 HP ची आहे, 5 HP ची आहे. मग ते HP हे हा शब्द इथून आला या ठिकाणी. हाऊस पॉवर या एककाच्या वापराचा प्रचलित हा आहे. आता 1 HP म्हणजे 1 अश्वशक्ती 1 हाऊस पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. म्हणजे 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट आहे. आपल्याला व्यावहारिक उपयोगासाठी या ऊर्जेचे एकक आपल्याला किलोवॅट तास आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे काही कमर्शियल युजरसाठी हे किलोवॅट या युनिट्स मध्ये ते एक्सप्रेस केलं जाते. आता यामध्ये 1 किलोवॅट पर आवर म्हणजेच आपल्या या ठिकाणी किती जूल मध्ये जर विचारलं तर 3.6 into 10⁻⁶ जूल. या पद्धतीने त्याचं हे आपल्याला युनिट सांगितलं कन्वर्ट केलं जातं. म्हणजे 1 किलोवॅट पर आवर म्हणजे 3.6 into 10⁻⁶ जूल. Electricity used for a domestic purpose is measured in the unit of kilowatt hour. म्हणजे आपल्या घरगुती वापरासाठी लागणारी जी काही वीज आहे ती किलोमीटर पर आवर या एककामध्येच मोजली जाते. 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. मग तुम्ही आपल्या घरामध्ये आपल्या मीटरमध्ये तुम्हाला जे लाईट बिल येतं त्याच्यामध्ये किती युनिट
तुम्ही यूज केलं असतं त्याच्यावरती बिल ते आलेलं असतं. मग ते किती युनिट तुमचं होतंय, म्हणजे तुम्ही त्या प्रत्येक महिन्यामध्ये किती किलोवॅट तुम्ही त्या ठिकाणी वीज वापरता हे कॅल्क्युलेट करून तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आपल्याला या ठिकाणी 1 किलोवॅट आवर म्हणजे या ठिकाणी 1 युनिट एवढं आहे. तर या ठिकाणी हे आपलं प्रकरण संपलेलं आहे. उद्या आपण म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 9वीचा पण विज्ञान भाग 2 असे पुस्तक तुम्हाला जरी एक असलं तर त्याच्यामध्ये भाग 2 असतात, त्यातलं आपण प्रकरण पाहूया. जय हिंद, जय कर्मवीर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.